चुकीची कामं केली आहेत, तर तुम्ही जसा आक्षेप घेताय पोलिसांच्या व्यतिरिक्त जे पोलीस नव्हते अशा लोकांनी तिथं येऊन हो, बरोबर आहे. तिथं दहशत माजवली. त्यांनी लॉक तोडले. घरातले तुम्ही वाहू शकता. व्हिडिओमध्ये आहे. आमच्याकडे सुद्धा फुटेज आहे. तुम्ही सगळे व्हिडिओ तपासा. ते बळजबरीने जिथं सगळे लॉक तोडले, घरात घुसले, दहशतीचा म्हणजे आता 2:30 वाजता अगर तुमच्या घरामध्ये कोणी घुसेल तर दहशतीचा माहोल होता. आमच्या महिला असतील तिथं, फक्त कुरी समाजच नाही, बाकी अवधर समाज सुद्धा तिथं राहतो. सगळे मिळून त्या समाज तिथं राहतात ना. ते रात्री येऊन जर असं 2-2:30च्या दरम्यान येऊन असे दहशतवाद, पोलिसांची रेट आम्हाला ऍक्सेप्ट, पण त्यांनी जे सोबत लोक आणले ते कसं ऍक्सेप्ट होणार. घोषणाबाजी केली, आरडाओरडी झाली तिथं, असं रोडनी चलताना पळताना असं काही व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये. तुम्ही सगळे व्हिडिओ तपासा. आमची हीच मागणी आहे की असं हे जे प्रकार झालेले आहे तर पुन्हा असं प्रकार होऊ नये. असे काही जे चुकीचे लोक येऊन जर तिथं अजून असं काही होईल तर पुढे जर भविष्यात काही झालं तर त्याचे जबाबदार कोण राहणार. फक्त हेच आमचं आहे. या संदर्भात तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे गेलेला आहात का? पोलीस अधीक्षकांकडे नाही गेले. आम्ही पहिल्यांदाच कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलेलो आहे. आणि याच्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांकडे सुद्धा जाणार आहे, ज्यांनी हे पत्र काढलेलं आहे. माननीय पालकमंत्रीने सुद्धा आम्ही हे लेटर एक तयार केलेलं आहे. पालकमंत्रीच्या नावाने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने सुद्धा हा पत्र तयार केलेला आहे. आम्ही सगळ्यांना हे पत्र देणार आहे. आम्ही सगळ्यांचा वेळ घेणार आहे आणि सगळ्यांना हे पत्र देणार आहे.